काही कोणी ऍक्शनच घेत नाही की काय असं मला वाटायला लागलेलं ही आहे निवडणूक आहे ना, ही निवडणूक कोणी कंडक्टच करत नाहीये. ही काही कंडक्ट करण्यासारखी निवडणूक नाही. ही निवडणूक हायजॅक निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची निवडणूक पहिल्यांदा होताना दिसते. हे युपी बिहार नाहीये, हे महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईला तुम्ही अर्ज भरायला जात असलेल्या बाईला पहाटे 5ला पोलीस बंदोबस्तात जावं लागतं. हे महाराष्ट्रात घडते. कुठल्या तरी एका मंत्र्याची बायको उभी राहते म्हणून त्याच्या विरोधामध्ये उभे राहिलेल्या लोकांना दाबून मुटकून आणतात आणि अर्ज मागे यायला लावतात. म्हणजे जवळपास डझनभर मंत्र्यांच्या बायका नगराध्यक्ष होत आहेत. हे महाराष्ट्र बदलायला निघालेत. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केलेली निवडणूक आहे. या निवडणुकीला निवडणूक म्हणावं का हा प्रश्न पडेल. एवढे भयंकर प्रकार रोज टीव्हीवर बघायला मिळतात. आपण नाही म्हणत हे सगळे भयंकर प्रकार आहेत. हे सगळे रोज टीव्हीवर बघायला मिळतात. घरात पैसे पकडले जातात आणि ते पकडायला स्वतः आमदार जातात. त्याच्यावरती दुसरा माणूस म्हणतो की हे पैसे माझ्या व्यवसायातले आहेत. तिसरा माणूस म्हणतो की कोणाच्या घरात 25 लाख रुपये असू शकतात. म्हणजे 25 लाख रुपये असणारी व्यक्ती सामान्य असते का बेसिकली. आणि ते सांगत होते की त्यांचा जो काही ठीक आहे पोलीस तपास करतील. पण हे काय आहे, एका मताला अत्यंत खात्रीशीर माणूस जो निवडणूक लढतोय त्याने सांगितलं एका मताला 4,500 रुपयाचा भाव आहे. एका माणसाने 3 कोटी रुपये बहिणीपेक्षा सुद्धा जास्त भाव आहे. जास्त भाव आहे. कारण संख्या कमी ना मत देणाऱ्यांची. कारण एका वॉर्डामध्ये संख्या कमी, मग भाव वाढतो. जशी संख्या वाढते तसा भाव कमी होतो. म्हणजे एका व्यक्तीनं नगर परिषद इलेक्शनसाठी काय केलं, महिलांना त्याने हे देवदर्शन घडवून आणले. पोरांना तो गोव्याला घेऊन गेला होता. साड्या वाटल्यात 1,500 रुपये 1,700 रुपयाच्या. आणि असा त्याने इलेक्शनच्या आधी, इलेक्शन जाहीर होण्याआधी तो म्हणाला की त्याचा 3 ते 5 कोटी रुपये खर्च झालाय. ही इलेक्शन आहे. ही इलेक्शनच नाहीये बेसिकली. हे हायजॅक आहे. हे जस्ट हा खेळ चालू आहे. म्हणजे हे इकडे प्रचाराला जातात, ते तिकडे प्रचाराला जातात. 2 तारखेला लोक मतदान करणार वगैरे वगैरे. मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन, पोलीस जर या सगळ्या यंत्रणेमध्ये ते जर डोळे त्यांचे उघडे असते किंवा ते जिंदा होतो जिंदा नजर आणा जरुरी आहे, ते जर जिवंत असते तर ते दिसलं असतं महाराष्ट्र. पण कोणी ह्याच्याबद्दल मला